इब्री लुकास पत्र 13वा अध्याय वचन 8. कोणाच्या पाठ आहे? इब्री 13:8. येशू ख्रिस्त काल आज व युगानुयुग सारखाच आहे. प्रेज द लॉर्ड. मत्तई 6:33 गणित आहे बायबल मधलं, आपल्यासाठी देवाने दिलेलं गणित. कोणाच्याच पाठ नाही? प्रथम त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्याची खटपट करा. आमेन. त्याबरोबर परमेश्वर म्हणतो याही गोष्टी तुम्हाला देण्यात येईल. सीक फर्स्ट द किंगडम ऑफ गॉड अँड ऑल दिस थिंग्स शॅल बी ॲडेड अनटू यू. प्रथम त्याचं राज्य त्याचं नीतिमत्व मिळवण्याची खटपट करा. सो हे वचन फार महत्वाचं आहे. लूक 14:27 सगळ्यांनी पुन्हा एकदा आपण 3 वेळा म्हणायचं आहे आपल्याला. ठीक आहे. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन, माझ्याकडे पहा, मोठ्याने म्हणा, तोंड उघडा. ओके. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. ओके. 3 याच्यात पाठ केलंय आपण. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. लूक 14:27 अजून एकदा. ओके. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. लूक 27:14 14:27 लूक 14:27. आपण सगळेजण न पाहता प्रयत्न करू एकदा. ओके. 1 2 3. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. लूक 14:27. ओके. तर शिष्यत्वामध्ये 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. नंबर 1 अनुकरण. पहिली गोष्ट काय? अनुकरण. दुसरं आहे त्याग. जर येशूचा शिष्य बनायचा आहे तर काही भेटत नाही. काय भेटते? सार्वकालिक जीवन. ते आम्ही नाही सांगत, बायबलमध्ये लिहिलेलं आहे ना. तर प्रभूचा शिष्य बनायचा आहे तर नंबर 1 अनुकरण, दुसरं त्याग, तिसरं आज्ञापालन, ओबिडियन्स, आणि चौथा जर आपण या 3 गोष्टी केल्या तर प्रभूचे आशीर्वाद आपल्या मागे येतात. प्रभूचे ब्लेसिंग आपल्या मागे येतात. मी तुम्हाला काही चित्र दाखवत आहे आता. एक माणूस आहे, मोठा माणूस आहे, आणि हा मुलगा आहे लहान, आणि हा माणूस समोर जात आहे आणि हा मुलगा त्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. दुसरं चित्र आहे, नीट पहा, दिसते? एक बस आहे, बसमध्ये गर्दी आहे, एक व्यक्ती आहे, हा त्याला बसमध्ये लोकांनी बसू दिलं नाही, त्याला ढकललं आणि तो खाली पडला आणि त्याच्या बायबल पण त्याच्या हातात आहे. हे पण पाहून घ्या. ओके. एक मुलगी आहे, तरुण मुलगी आहे, क्रूस आहे आणि खाली काय ठेवलेलं आहे? खजाना ठेवलेला आहे त्याचा. ओके. एक अजून चित्र आहे. आता हा पूर्ण परिवार आहे आणि सूर्य, छान सूर्य आहे, त्यानंतर तिथून सूर्याचे किरण खाली पडत आहे आणि हे सगळे लोक खूप आनंदित आहे, पूर्ण परिवार सोबत आहे. ठीक आहे. हे जे 4 चित्र पाहिले आपण, याच्यातून आपण काय शिकतो? सगळ्यात पहिलं चित्र आपण पाहिलं, त्या पहिल्या चित्रामध्ये आपण काय पाहिलं? एक मुलगा आहे, एक माणूस आहे, वडील आहे, ते समोर चाललेले, त्यांच्या पावलाचे ठसे आहेत, आणि एक मुलगा आहे तो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. काय त्याचा अर्थ?
काय आहे? अनुकरण है ना. दुसरं चित्र आपण काय पाहिलं? एक तरुण मुलगी आहे, क्रूस आहे आणि ती गुडघ्यावर आहे ती मुलगी, आणि बाजूला काय ठेवलेलं आहे? खजाना ठेवलेला आहे, आणि असे प्रेमाचे चिन्ह दाखवलेले आहेत. आणि ती काय म्हणत आहे? काय म्हणत आहे ती? मला खजाना नको, मला प्रभू पाहिजे, मला प्रभू पाहिजे. तिसरं चित्र आपण काय पाहिलं? हा व्यक्ती चर्च मधून जाऊन आला, याने ऐकलं आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा, एकमेकांवर प्रीती करा, हे त्याने ऐकलं. आणि आता तो गेला, बसमध्ये बसायचा प्रयत्न केला आणि धक्के मारायला लागला लोकांना. चर्चमध्ये आपण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकतो, शिकतो, पण आपल्या आचरणामध्ये ते आपण किती आणतो? बाहेर गेल्यानंतर आता त्याच्या हातात बायबल दाखवलं, पण प्रभूच्या वचनात दिलंय आपण, तुम्ही आणि मी, आपण चालते फिरते बायबल आहो. लोक आपल्याला वाचतात आणि मग काय म्हणतात? हेच शिकतो का तिथे जाऊन? ते पास्टर हेच शिकवतात का? पास्टरचा उद्धार करतात. हो, है ना. सुनबाईला सासूबाई म्हणते, तुझ्या मायने हेच शिकवलं का? तुझ्या बापाने हेच शिकवलं का? तर हा व्यक्ती प्रेमाविषयी ऐकून आला, परंतु प्रेम प्रकट करू शकला नाही. परंतु शेवटलं जे चित्र आपण पाहिलं, ह्या परिवाराने काय केलं? अनुकरण पण केलं, त्याग पण केला, आज्ञापालनही केला, आणि त्याचे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पाहायला मिळाले. हालेलुया. यावेळेस आपण काही वचन वाचणार आहोत. मत्ती याचा 4था अध्याय 18 ते 20 वचन. प्रभू येशू ख्रिस्त पेत्र आणि अंद्रिया त्यांना भेटतो. नंतर गालिल समुद्राजवळून तो चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया या दोघा भावांना समुद्रात पाक टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारा करीन. लागलेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. प्रेज द लॉर्ड. आपण सुरुवात कुठून केली? लूक 14:27. काय वचन आहे? जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. बरोबर. तर या वचनात काय सांगितलेलं आहे? 14:27 मध्ये काय म्हणतो प्रभू? सांगा सांगा, आपल्या शब्दामध्ये सांगा. आणि काय सांगत आहे प्रभू? अजून तुमच्या शब्दामध्ये सांगा. बरोबर सांगत आहे तुम्ही सगळे. ट्राय. अजून प्रभूसाठी प्राण गेला तरी चालेल. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ, येशूचा नाही, येशूने सर्व जगाचा वधस्तंभ घेतला, आपल्याला आपला वधस्तंभ घ्यायचा आहे. कोणाचा वधस्तंभ घ्यायची गरज? स्वतःचा वधस्तंभ म्हणजे काय? तुम्ही काय विचार, तुमच्या डोक्यामध्ये काय चित्र येते? वधस्तंभ म्हणजे काय? क्रूस, तो उभा आणि आडवा खांब. कशाविषयी तो वधस्तंभ काय बोलतो आपल्याशी? कशाविषयी तो वधस्तंभ आहे? प्रेम, बलिदान आणि त्याग. अजून बाकी लोग? ताई ने बताया कि अपनी इच्छा को त्यागना. ओके. येशूच्या काळामध्ये वधस्तंभ कोणाला खिळायचे? वधस्तंभावर माहिती आहे? अपराध्यांना, क्रिमिनल लोकांना, जे भयंकर, साधेसुधे नाही, भयंकर अट्टल गुन्हेगारांना वधस्तंभावर खिळायचे. भयानक. पण येशूने तर चांगले कामं केले होते.
येशूने लोकांना बरं केलं होतं, आंधळ्यांना दृष्टी दिली, लंगड्यांना चालवलं, मुक्यांना बोलतं केलं. येशूने असा कोणता गुन्हा केला होता की त्याला वधस्तंभावर खेळलं यांनी? आणि ते दोन चोरांच्या मधात. येशूने काही गुन्हा केलेला नव्हता. देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, बलिदान करून दिला. वचनातच लिहिलेलं होतं, म्हणून ते सगळं घडलं. बरं, वधस्तंभ घेऊन चालणं याचा अर्थ काय? वधस्तंभ, आपला वधस्तंभ घेऊन चालणं म्हणजे काय? वधस्तंभ घेऊन चालणं याचा अर्थ काय आहे? येशूने काय केलं? वधस्तंभ घेऊन चालणं म्हणजे काय केलं? काय झालं येशू सोबत? आज्ञापालन केलं, बरोबर. ते चित्र डोळ्यासमोर आणा की येशू आता वधस्तंभ घेऊन जात आहे. जीसस फिल्म पाहिली का? त्याच्यामध्ये काय दाखवलं की जेव्हा तो वधस्तंभ घेऊन जातो तेव्हा काय होतंय? त्याच्या गळ्यामध्ये लोक येऊन हार टाकतात, है ना? हार टाकतात. काय घडलं त्या दिवशी? काय झालं? वधस्तंभ घेऊन चालला म्हणजे काय झालं? लोक थुंकत होते त्याच्यावर, त्याला मारत होते, त्याला त्याचा अपमान, निंदा, छळ, यातना हे सगळं होत होतं. वधस्तंभाचा अर्थ आहे त्याग, बलिदान, अपमान. काही वचन आपण वाचणार आहोत. आता 4 अध्याय 18 ते 20 वचनामध्ये येशूने कोणाला पाहिलं? पेत्र, अंद्रिया आणि याकोब यांना आणि योहान यांना त्याने पाहिलं. आणि त्याने त्यांना काय म्हटलं? माझ्या मागे या, मी तुम्हाला माणसं धरणारा करील. आणि मग काय लिहिलं 20 वचनात? लगेच म्हणा, लगेच ते जाळी सोडून त्याला अनुसरले. त्यांनी जाळ सोडलं, त्यांच्या हातातलं जे काम होतं ते सोडलं आणि येशूच्या मागे चालायला लागले. नीट माझ्याकडे बघा प्लीज. संजीवनने सांगितलं की वधस्तंभ उचलण्यासाठी हातातलं पहिले सोडावं लागेल. ह्या लोकांनी काय केलं? हातातलं ते सोडलं. आणि तर वधस्तंभ, आपला वधस्तंभ येशूच्या मागे घेऊन चालायचंय तर काहीतरी ते धरून ठेवलेलं आहे ना आपण. हे माझं माझं माझं, हे माझं हे माझं, मी 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 मी, आपला मीपणा आपल्याला सोडावा लागतो. आणि मग त्याला अनुसरावं लागतं. कसं? जसं तो बाप चालत आहे, त्याचा मुलगा त्याला अनुसरत आहे, तसं आपल्याला त्याला अनुसरावं लागेल. तो त्याचा वधस्तंभ घेऊन चालला, सर्व जगाचं पाप त्या वधस्तंभावर होतं. आपल्याला आपला वधस्तंभ घेऊन चालावा लागेल. आणि सुरुवातीला छोटे छोटे त्याग करावे लागतील. छोटे छोटे त्याग करावे लागतील. आता छोटे छोटे त्याग म्हणजे सांगा बरं. आहे माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. सांगा छोटे छोटे त्याग. काय काय म्हटलं? क्रोध तो खूप मोठा त्याग झाला. क्रोध खूप मोठा झाला. छोटे छोटे त्याग. शेअरिंग करावं लागेल, है ना? आता कोणाचा बर्थडे झाला, केक कटला, तर जेव्हा किंवा पेड्याचा डब्बा आहे आणि अनाऊन्स केलं जातं सगळ्यांनी एक एकच घ्यावा. परंतु तुमच्या जवळ आल्यावर तुम्हाला मोह होतो, कारण तुम्हाला ते आवडतं. तर छोटा त्याग एकच घ्यायचा आहे. एखादा जरा काय म्हणतात त्याला, त्या हरवलेल्या मेंढरासारखा हट्टी राहतो. नाही मला जास्त आवडतं, मी 2 घेतो. काय होते? कोण पाहून राहिलं म्हणून 2 घेतो. एकाने 2 घेतले तर पुढचा व्यक्ती नाही, मी एकच घेईल. मला जरी आवडतं, मी छोटा त्याग, छोटे छोटे त्याग करणं आपण शिकतो. आणि शिकायचंय आपल्याला.
व शिष्य होणे याचा अर्थ काय आहे? आपल्याला सोडावं लागेल. काय? छोट्या छोट्या गोष्टी सोडाव्या लागतील. अजून मग पुढे पुढे जसे तुम्ही वाढत जाता है ना, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये वाईट वाटून घेणं. समजून घ्या, आता कार्यक्रम होता, सगळ्यांनी कामं केले, सगळ्यांचे आभार मानले, एकाचं नावच नाही घेतलं. आपला मनुष्याचा स्वभाव कसा राहतो खरं सांगतो तुम्हाला. एखादा ग्रुप फोटो, ठीक आहे, ग्रुप फोटो जर तुम्हाला दिला, सगळ्यात पहिले आपण काय करतो? मी कुठे आहे, मी कुठे कुठे, मी कसा दिसतो, माझे डोळे लागले तर नाही, काही चकणे तर नाही झाले है ना, मी कुठे आहे. समजून घ्या, सगळ्यांचं आभार प्रदर्शन सुरू आहे. आपण वाट पाहत राहतो, माझं नाव कधी येते. कधी कधी होऊन जाते की नाव नाही घेतल्या जात. आपल्याला थोडस वाईट वाटते आपल्याला. मग ते आता जी आतमधली खतखत राहते ते आपण बाहेर गेल्यानंतर काही फायदा नाही एवढं करून. नाव तर नाही घेतलं है ना, काय फायदा आहे. मी तर नाही करणार पुढच्या वेळेस, तुम्ही नका करू, आणि तूही नको करू, आणि तूही नको करू, काही फायदा नाही. वधस्तंभ इथूनच सुरुवात होते, छोट्या छोट्या गोष्टींनी. मोठे त्याग करायची गरज नाही, पहिले छोटे छोटे त्याग करणं सुरू करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. शेअरिंग करावं लागेल, वाटावं लागेल, द्यावं लागेल है ना. खूप साऱ्या गोष्टी आहेत, प्रभू तुम्हाला शिकवेल जर तुमची तयारी आहे तर. आमेन. आहे का? प्रभू आपल्याला शिकवेल. पती पत्नीच्या नात्यामध्ये सुद्धा, तुमचं पती पत्नीचं जे नातं आहे, बोलण्याच्या बाबतीमध्ये नवऱ्याला असं वाटते मला जास्त बोलायचा अधिकार आहे, किंवा मला 100% मी म्हणेन तीच पूर्व दिशा. नवऱ्याला असं वाटते कधी कधी. काही काही बायकांना असं वाटते, ते पाहतात की ती बाई नवऱ्याला दाबते तर मी दाबतो. तिला असं वाटते ती तिच्या नवऱ्याशी मोठ्यानं बोलते तर मग मी बोलतो. तसं ते योग्य नाहीये. आणि नवऱ्याला कधी कधी असं वाटते की मला कोणी पाहत नाही, मी काही बोललं तर चालते, काही बोललं तर चालत नाही. सन्मान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट, प्रत्येकाला. नवरा कमाई करून आणतो म्हणून तुम्हाला काहीही बोलायचा अधिकार दिलेला नाहीये. ऐकून घेणं, शांतपणे ऐकून घेणं पण आपल्याला आलं पाहिजे. आपण बोललो पुढच्या व्यक्तीने ऐकायला पाहिजे, किंवा मग पुढचा व्यक्ती बोलतो तेव्हा आपण पण शांत राहून ऐकणं शिकलं. छोटे छोटे त्याग. तर वधस्तंभ म्हणजे त्याग आहे, आणि ते आपल्याला रोजच्या जीवनामध्ये शिकायचंय. इथं काही धार्मिक क्रियाकांड काही नाही होत. इथं जीवन कसं जगायचं ते आम्ही शिकतो. प्रेज द लॉर्ड. घरामध्ये कसं वागायचं, पती पत्नीच्या नात्यामध्ये कसं वागायचं, लेकरांनी कसं वागायचं, बहीण भावांनी एकमेकांशी कसं वागायचं, शेजाऱ्यासोबत कसं वागायचं. इथं काय काय होते, इथं काय होते या प्रार्थना भवनमध्ये. तुम्ही काय शिकता, तुम्ही कशाला इथे आले. जर उद्या इथं कोणी लोक आले, तुम्हाला विचारलं तुम्ही इथं काय शिकता, तर काय सांगाल? इथं आम्ही येशूचे शिष्य आहोत, त्याने आम्हाला प्रेम करायला शिकवलं, त्याग करणं शिकवलं. छोटे छोटे त्याग आम्ही करतो, प्रेम करतो, दया करतो, चांगुलपणा करतो, आणि ह्या गोष्टी आवश्यक आहे. सो येशूने या शिष्यांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं की माझ्या मागे या. तर काय लिहिलं 20 वचनामध्ये? पुन्हा एकदा वाचा 20 वचन, वर्स 20, 4:20. लागलेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. त्यांनी जाळी सोडली आणि त्याला ते अनुसरले. म्हणा, त्यांनी जाळी सोडली आणि ते येशूला अनुसरले. ओके. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय वचन 13. जबरदस्त वचन आहे. प्रेषित 4:13. 3 अध्याय आणि 4 अध्याय जर तुम्ही वाचला, खूप सुंदर स्टोरी आहे. नक्की त्याला वाचा, नाही तर ऑडिओ बायबल मध्ये ऐका, तुम्हाला खूप छान वाटेल. किती लोक ऑडिओ बायबल ऐकतात?
मी ऐकत असतो, तुम्ही पण ऐकणं सुरू करा. काम करता करता पण देवाचं वचन तुमच्या कानामध्ये येत राहील. ओके, 4 अध्याय 13 वचन. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले, आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. वाव. आता काय घडलं? मत्तय 4 अध्याय 18 ते 20 वचनामध्ये येशूने काय केलं? पेत्र, याकोब, योहानाला, अंद्रियाला बोलावलं आणि येशूने त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला माणसांना धरण्यास शिकवेल, माणसं पकडायला शिकवणार. आता हे लोक कोण होते? येशूचे हे शिष्य कोण होते? पहिले शिकलेले होते का? अडाणी होते. काय लिहिले 13 वचनामध्ये? निरक्षर व अज्ञानी इसम. लोकांनी काय पाहिलं? धैर्य पाहून. लोकांनी काय पाहिले यांच्यामध्ये? यांची हिंमत पाहिली, धैर्य पाहिलं. प्रेज द लॉर्ड. हे येशूचे जे शिष्य होते ना, ज्यांना येशूने म्हटलं माझ्या मागे या, तुम्हाला काय वाटतं येशू काय शास्त्री, परोशी, पंडित लोकांना शिष्य बनवू शकला नसता का? इझिली. येशूचा जलवा, येशूचा करिश्मा इतका भयंकर होता, तुम्हाला काय सांगू. यू कॅनॉट इमॅजिन. येशू एवढं प्रसिद्ध तेव्हा कोणी नव्हतं आणि आजही कोणी नाही. हालेलुया. त्या काळामध्ये येशू एवढं प्रसिद्ध कोणी नव्हतं आणि आजही कोणी नाही अख्ख्या जगामध्ये. सगळ्यात वर त्याचं नाव आहे. आमेन. पण बायबल काय सांगते? तो मनुष्याचा पुत्र बनून आला, तो दास झाला. दास म्हणजे गुलाम झाला, नौकर झाला आमच्यासाठी. शिष्यांचे पाय धुतले त्याने. बायबल सांगते फिलिप्पीकरास पत्र 2 अध्यायामध्ये की तो आमच्यासाठी दीन झाला, आमच्यासाठी तो छोटा झाला. मनुष्याचं रूप, दासाचं रूप त्याने धारण केलं आणि म्हणून त्याला ते नाव देण्यात आलं जे सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव आहे. हालेलुया. 12 वचन मला संजीवन, त्याचंच 12 वचन, 4:12. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. तारण म्हणजे पापांची क्षमा दुसऱ्या कोणत्या नावामध्ये नाही. आकाशाखाली, पृथ्वीच्या वर, मनुष्यांमध्ये दुसरं कोणतं नाव नाहीये. जिस नाम में है जिंदगी वो नाम है यीशु मसीह. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. आपको भी गाना है. ये जय, सब मिलके. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय हो. आसमान के नीचे, धरती के ऊपर, मनुष्यों के बीच में और कोई नाम नहीं दिया गया. येशू ने साधारण लोकांना निवडलं. करिंथकरास पत्रामध्ये लिहिलंय की त्याने कशा लोकांना निवडलं? अज्ञानी लोकांना निवडलं. अज्ञानी. त्याने गरीब लोकांना निवडलं. बायबल काय सांगते? त्याने निर्धन लोकांना निवडलं यासाठी की धनवान लज्जित व्हावे. त्याने अज्ञानी लोकांना निवडलं यासाठी की ज्ञानी लज्जित व्हावे. त्यांनी निर्बल लोकांना निवडलं यासाठी की बलवान लज्जित व्हावे. जे काहीच नाही, ज्यांना लोकही समजत नाही, माणूस माणसाला काही समजत नाही. आजही अशी परिस्थिती आहे.
माणसापेक्षा जनावराची किंमत जास्त आहे, है ना? माणसाला माणूस समजत नाही, तर देव म्हणतो, येशू म्हणतो, ठीक आहे तुम्ही त्यांना माणूस समजत नाही का, त्यांनाच मी निवडतो. साधारण लोकांना, एकदम सिंपल लोकांना त्याने निवडलं. हालेलुया. आणि त्यांना त्याने ही चोज द ऑर्डिनरी पीपल अँड मेड देम एक्स्ट्राऑर्डिनरी. त्याने साधारण लोकांना निवडलं, असाधारण कामं त्यांच्याद्वारे त्याने करवून घेतले. हालेलुया. बरं, या शिष्यांची काय खासियत होती, लोकांनी काय पाहिलं 13 वचनात? पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून काय पाहिलं त्यांनी? या साधारण लोकांचं धैर्य पाहिलं. आणि हे धैर्य आलं कुठून? ही हिंमत आली कुठून या लोकांना? काय वाटतं तुम्हाला, ही हिंमत कशी मिळाली असेल त्यांना? व्हॉट वॉज द सिक्रेट ऑफ द कॉन्फिडन्स दे हॅड? का कुठून त्यांना धैर्य? लोकांनी त्यांनी पाहिलं काय घडलं होतं असं. 3ऱ्या अध्यायामध्ये कशी घटना घडली, एका दुपारी 3 वाजता पेत्र आणि योहान मंदिरामध्ये गेले. मंदिराच्या सुंदर नावाचं एक दार आहे, त्या दाराच्या बाहेर एक भिकारी, त्याचं वय 40 वर्ष, त्याला लोक रोज आणून, त्याचे परिवाराचे लोक आणून टाकत होते. तो लहान होता तेव्हा त्याला खाऊ पिऊ घातलं. आता त्याला म्हटलं की तुझं काही आता आम्ही करणार नाही, तुला तुझं करावं लागेल. नाही काही करू शकत तर भीकच माग, तुझं खाणं पिणं आम्ही करू, पण तुला काहीतरी भीक मागावी लागेल. तर रोज आणून त्याला मंदिराच्या तिथं टाकत होते. आणि हा लंगडा होता. काय होता? पांगळा होता, लंगडा होता, चालता येत नव्हतं. कदाचित कमरेपासून खाली काहीच त्याला हालचाल करता येत नव्हती. रोज हा मंदिरात येणारा जाणारा लोकांना भीक मागायचा. एका दुपारी पेत्र आणि योहान आले आणि त्याच्याकडे पाहिलं. त्यांनी काय केलं? पेत्राने त्याच्याकडे निरखून पाहिलं. आणि पेत्र त्याला काय म्हटला? आमच्याकडे पहा. आणि तो मोठ्या आशेनं, तुम्ही कल्पना करू शकता की त्याची लँग्वेज, बॉडी लँग्वेज, त्याचे हावभाव बदल, अरे आज चांगलं काहीतरी भेटणार आहे. आणि तो पेत्र आणि योहानाकडे पाहायला लागला. पेत्र आणि योहानाने म्हटलं, सोने आणि रुपे आमच्या जवळ नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासुरी येशूच्या नावाने उठ आणि चालू लाग. त्याने हात धरला त्याचा, खाटकन त्याला उठवलं आणि तो लंगडा चालायला लागला. हालेलुया. आता हा लंगडा चालायला लागला. पेत्र योहान गेले आणि लोक हे सगळं पाहत आहे. जे लोक त्या लंगड्याला पाहत होते की रोज भीक मागतो, आज चालत आहे आणि हा ना पेत्राच्या बरोबरच उभा राहिला. पेत्र आणि योहानाच्या सोबत उभा आहे तो. आणि लोक इतकं आश्चर्य करत पेत्र आणि योहानाकडे आले की अरे बापरे, हे कोण आहे? कुठून यांना सामर्थ्य मिळालं? पेत्र म्हणे त्यांना, अरे बाबा असं नका पाहू, आम्ही काही नाही केलं, देवाने केलेलं आहे, आम्ही तर त्याचे दास आहोत. पण आपल्या देशामध्ये पहिले ख्रिस्ती सेवकांमध्ये नव्हतं, पण आता ख्रिस्ती सेवकांमध्ये पण चालू झालेलं आहे. आम्हाला पहा आणि फुलं वा, फुलं टाका, आमच्या रस्त्यात फुलं टाका. सेवकां वाईट वाटते. आमचा गुरु येशू असा नव्हता. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू इतका दीन आणि नम्र झाला. त्याच्यामुळं त्याला सर्वोच्च नाव प्राप्त झालं. जगात सर्वोच्च नाव येशूला प्राप्त झालं. तर पेत्र म्हटला की आम्ही काही नाही केलं, असं नका पाहू डोळे फाडून, आम्ही काहीतरी विशेष आहो, आम्ही काहीतरी केलेलं, असं नका पाहू. इथं तर लोक आमच्याकडे पाहायच्या पहिलेच आम्ही स्वतःची ऍडव्हर्टाईज अशी करतो की लोकांनी पाहावं, लोकांनी पाहायला पाहिजेच म्हणून आम्ही हे सगळं करतो. हे चालू आहे सगळं आजकाल. सो बॅड. लेकरांनो, आज तुम्ही भविष्यात तुम्ही पण सेवा कराल, कधी त्या मार्गाने कधी जाऊ नका, जगाच्या मार्गाने. येशूने शिकवलेल्या मार्गानेच आपल्याला जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. पेत्र त्यांना म्हणतो की आम्ही काही नाही केलं,
हे त्या परमेश्वराने केलेलं आहे. आणि मग लोकांनी त्यांचं धैर्य पाहिलं, त्याची हिंमत पाहिली पेत्रा आणि योहानाची. आणि तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत. काय होते हे? लिहिता वाचता येत नव्हतं. पेत्र सही करता येत नव्हती. निरक्षर, शाळेत गेलेला नव्हता, मच्छी पकडायला जायचा रोज, आई वडिलांसोबत शाळेत जायचा प्रसंग नाही आला. योहान आणि पेत्र निरक्षर, अज्ञानी, काही खूप जास्त ज्ञान नाहीये. पण एक यांचं भयंकर क्वालिफिकेशन होतं या लोकांचं. एवढं कॉन्फिडन्स, एवढी हिंमत यांच्यामध्ये कुठून आली? त्याच वचनामध्ये खाली लिहिलंय. आणि हे येशूच्या सहवासात होते, हेही त्यांनी ओळखले. हालेलुया म्हणा. हे येशूच्या सहवासात होते. पेत्र आणि योहान येशूच्या सहवासात होते. मत्तई 4 अध्याय 18 ते 20 वचनात येशूने त्यांना काय म्हटलं? माझ्या मागे या, मी तुम्हाला माणसं धरणारा शिकवेल. हालेलुया. कोणत्या माणसाला धरलं यांनी? 3 अध्यायामध्ये प्रेषितांचे कृत्य. एक दिवस मंदिरात गेले, पाहिला हा लंगडा रोज भीक मागतो, रोज भीक मागतो. मला असं वाटतं पेत्र त्याच्यासाठी घरी जाऊन प्रार्थना करत असेल, प्रभू याच्यावर दया कर, प्रभू याच्यावर दया कर, प्रभू याच्यावर दया कर. प्रभू म्हणेल, मी कशाला दया करू, तूच त्याला बरं कर, मी तुला अधिकार दिलेला आहे, माझ्या नावामध्ये तू प्रार्थना कर, मी तुला देईल, त्याला बरं करेल. मग त्या कॉन्फिडन्सने पेत्र गेला आणि त्या दिवशी त्या लंगड्याला म्हटलं, येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. हालेलुया. काय कॉन्फिडन्स आहे यांच्यामध्ये. यांचं काय क्वालिफिकेशन होतं? यांचं शिक्षण काय होतं? काय शिक्षण होतं? ते येशूच्या सोबत होते, हेच त्यांचं शिक्षण होतं. हालेलुया. वाढायचंय का प्रभू मध्ये? मग सकाळची प्रार्थना अटेंड करायची, दुपारची प्रार्थना अटेंड करायची, रात्री संध्याकाळची प्रार्थना अटेंड करायची, रात्रीची म्हणजे ह्या दिल्लीवाल्याचं अटेंड करायचं, मग बॉम्बेवाल्याचं अटेंड करायचं, मग पुण्यावाल्याचं अटेंड करायचं, मग हे करायचं का? तुमच्या डोक्यामध्ये इतका केमिकल लोचा होऊन जाईल तुमच्या डोक्यामध्ये, आता काय करू, हे करू का ते करू का ते करू का ते करू. डोंट डू दिस थिंग्स. हे सगळं काय करायची गरज नाहीये. देवाने देवाचं वचन आपल्याला दिलेलं आहे. आमेन. घेऊन बसा लहान लेकरासारखं आणि प्रार्थना करा, पवित्र आत्मा माझ्याशी बोल. अशा गोष्टी देव तुम्हाला प्रगट करेल, अशा गोष्टी तुम्हाला शिकवेल, तुम्ही कोणत्याच प्रीचर कडून ऐकल्या नाही. आमेन. हालेलुया. काय क्वालिफिकेशन आहे? ते येशू सोबत होते, हेच त्यांचं क्वालिफिकेशन आहे. आमेन. कोणाला ही डिग्री पाहिजे? येशूच्या सोबत. आमेन. हालेलुया. येशूच्या सोबत, हेच यांचं क्वालिफिकेशन होतं. लूक 14वा अध्याय 2 वचन वाचणार आहोत आपण. 26 आणि 33 वचन. जर कोणी माझ्याकडे येईल, पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहीण यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही, तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. काय म्हणत आहे प्रभू येशू? जे लोक असा आरोप लावतात की इथं धर्म परिवर्तन होते, ख्रिश्चन लोक धर्म परिवर्तन करतात, चर्चमध्ये धर्म परिवर्तन होते, लालूच दिली जाते, पैसा दिला जातो, लग्नाचा आमिष, नोकरीचा आमिष दिलं जातं. खरं सांगू तुम्हाला, हे जर खरं असतं तर आज 50% पेक्षा जास्त लोक ख्रिस्ती असते या देशामध्ये. कोणाला गरिबी दूर नाही करायची आहे, कोणाला नोकरी नाही पाहिजे, कोणाला चांगली मुलगी किंवा चांगला मुलगा नाही पाहिजे, सगळ्यांना पाहिजे. पण हे खोटं आहे, हे खोटं आहे म्हणा, हे खोटं आहे, ही लबाडी आहे, रॉंग नंबर आहे ना. 100 वर्ष झाले
100 वर्षापासून हे खोटं प्रचार चालू आहे की ख्रिस्ती लोक लालूच देतात, हे करतात, ते करतात. येशू म्हणतो माझा शिष्य व्हायचंय का, मग काय करावं लागेल? नंबर 1 काय शिकलो आपण? अनुकरण. दुसरं त्याग, आज्ञापालन. अनुकरण, त्याग, आज्ञापालन. आता इथं प्रभू काय म्हणत आहे 26 वचनात? जर कोणी माझ्या मागे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. अरे बापरे, आता तर मुश्किल आहे, कठीण काम आहे. आता बायको, नवरा, लेकरं, आई, बाप, घर, दार, शेती सगळ्याचा त्याग, स्वतःचाही द्वेष. असं वाटतं इथं सगळं भेटते, पण इथं तर सगळं द्यावं लागते, सोडून टाकावं लागते, त्याग करावा लागतो. येशू खरोखर म्हणत आहे का आई बापाचा द्वेष करा? काय म्हणत आहे प्रभू? आई बापाचा द्वेष करायला सांगत आहे का? सर्वोच्च या जगामध्ये आता हा ट्यूबलाइट आहे बघा माझ्याकडे, हा ट्यूबलाइट आहे, हा फोकस लाईट आहे, अजूनही मोठे मोठे लाईट आहेत, परंतु सगळ्यात मोठा लाईट कोणता आहे? कोणता लाईट सगळ्यात मोठा आहे? सूर्य. परमेश्वर प्रभू आपल्याला सांगत आहेत सर्वोच्च तुमच्या जीवनामध्ये सर्वोच्च पहिलं स्थान त्याचं पाहिजे. आपल्या देशामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा आर्मीमध्ये भरती होतो तेव्हा त्याचा परिवार प्रथम नाही राहत, त्याचा परिवार सेकंडरी होऊन जातो. आर्मीमध्ये जो व्यक्ती भरती होतो तर जज्बात नहीं जिम्मेदारी पहले आती है. बरोबर आहे का? है ना? देशासाठी त्याचं पहिलं समर्पण. त्याच प्रकारे येशूचा शिष्य व्हायचं आहे तर पहिलं प्रेम, तुमचं सगळं काही पहिलं त्याला समर्पण करावं लागतं. हालेलुया. याचा अर्थ जो शिपाई लढाईच्या बॉर्डरवर आहे, लढाईमध्ये, त्याचं काय कुटुंबावर प्रेम नाहीये का? आहे. पण जर तो म्हणेल, त्याला जर काही ऑर्डर आली की युद्ध होणार आहे, तुम्हाला यायचंय, नाही नाही सर, कमांडर सर, मेजर सर, मेरी पत्नी प्रेग्नेंट है, मैं आ नहीं सकता, हम कुछ सुनना नहीं चाहते, आपको सब कुछ छोड़ के आना पड़ेगा. यही तो समर्पण है, हाच तर त्याग आहे. तर येशूने म्हटलं की जर कोणी आपला बाप, आई, बायको, मुले, बहिणी, भाऊ आणि शेवटी आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. 33 वचन काय लिहिलंय? 33-34. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. जो कोणी, त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत. आज सर्व काही चांगलं आहे, ठीक आहे, पण उद्या जर काही अशी परिस्थिती आली, की येशूला नाकार नाही तर तुला मी खतम करून टाकतो. येशूला नाकार, येशूचा त्याग कर, नाही तर मी तुला, तुमचे आम्ही सगळे हक्क काढून घेऊ, तर काय कराल? त्यावेळेस तो त्याग करायची तयारी राहील का? मी तुमच्यापुढे प्रश्न ठेवत आहे. उद्या तुम्हाला कोणी येऊन असं म्हणेल, छोटे छोटे त्याग करणं आतापासून सुरू करा, म्हणजे जेव्हा मोठा त्याग करायची वेळ येईल तेव्हा कठीण जाणार नाही. हालेलुया. आज छोटासा एक पेढा घ्या म्हटलं तर आम्ही 2 वार हात टाकतो. तेवढा त्याग आपल्याकडून सहन नाही होत. कोणी बोलल्यानंतर चुप राहा, शांत राहा, तेवढं शांत राहणं नाही होत. उद्या लोक जर तुम्हाला शिव्या देतील, शाप देतील, अंगावर मारायला येतील तर तुमच्याजवळ ती ताकद नाही राहणार, ती सहनशीलता नाही राहणार.
तो त्याग करायची तयारीने राहणार. आजच आपसामध्ये बहीण भावांचं ऐकणं, बहीण भावांचं सहन करणं शिका. तू मला मारते का, तू माझे 10 केस ओढले का, मी तुझे बहिणी बहिणीमध्ये भांडण होते ना कधी कधी. आज पती पत्नी आपसामध्ये छोटे छोटे त्याग जर आपण नाही करू शकत तर मग येशूसाठी सर्वोच्च सर्वोच्च त्याग, सर्वोच्च त्याग तो आपल्याला मागत आहे. आणि येशूचा शिष्य होण्यासाठी काय किंमत मोजावी लागेल, काय काय किंमत मोजावी लागेल, वाचलं ना आपण आता ते 26 वचनात. पुन्हा एकदा वाचा 26 वचन. जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहीण यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. द्वेष म्हणजे खरोखर द्वेष करायला सांगत आहे का प्रभू? नाही. त्याने तर वैऱ्यावर, शत्रूवर प्रेम करायला सांगितलं, मग आई बापाचा द्वेष करायला कशाला सांगेल? है ना? तुझा वैरी भुकेला असला त्याला अन्न दे, तानेला असला त्याला पाणी दे म्हणणारा प्रभू आईवडिलांचा द्वेष करायला सांगतो का? नाही. जर हे जे आहे ना, एक विश्वासी जो पहिले प्रभूकडे काही समस्या घेऊन आला, त्याच्यातून तो सुटला, आता त्याला प्रभूचा शिष्य बनायचंय, तर शिष्याचं समर्पण जरा कठीण आहे. शिष्याचं समर्पण थोडं जास्त कठीण आहे. शिष्य बनायचंय, त्याच्या मागं चालायचं आहे, तर सर्वोच्च प्रेम त्याला करावं लागेल. नवऱ्यापेक्षा, बायकोपेक्षा, लेकरांपेक्षा सगळ्यात पहिलं तुमच्या घरात सगळ्यांना माहित असलं पाहिजे, ह्याचं पहिलं प्रेम प्रभू आहे. मेरा पहला प्यार. हा, बायकोला, नवऱ्याला सगळ्यांना माहित पाहिजे की माझं पहिलं प्रेम परमेश्वर आहे. हालेलुया. मग 33 वचनात प्रभू काय म्हणत आहे? म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही, थोडा थोडा त्याग नाही हो, सर्वस्वाचा त्याग. थोडा विचार करा बरं, आपण प्रभूसाठी काही त्याग केलाय का हो? आठवण करा बरं, प्रभूसाठी आपण काय त्याग केला, प्रभूच्या सेवेसाठी आपण काय त्याग केला का? काही त्याग केला? एक अशी मंडळी होती बायबलच्या काळामध्ये, असे लोक होते मासेदोनियाचे लोक. असं लिहिलंय ते दरिद्री होते, जास्त श्रीमंत नव्हती ती मंडळी, गरीब मंडळी होती. पण एका गोष्टीमध्ये ते श्रीमंत होते. कोणत्या गोष्टीत माहिती आहे? देण्याच्या बाबतीमध्ये. त्यांनी स्वतःच्या ऐपतीच्या पलीकडे जाऊन, जेव्हा त्यांना माहित पडलं काही गरज आहे, जास्त केलं त्यांनी. आपण काय त्याग केला प्रभूसाठी? प्रभूसाठी नक्की काही ना काही त्याग केलेला आहे, असं नाहीये की नाही केला. पण तुम्ही आठवण करा काय त्याग केला. मनुष्याच्या घरचे लोक त्याचे वैरी होतील. जेव्हा एक व्यक्ती विश्वास ठेवतो, घरचे लोक त्याला समजू शकत नाही, मित्र त्याला समजू शकत नाही, शेजारी समजू शकत नाही. त्याच्या जीवनामध्ये बदल दिसतो, बदल जरूर आहे त्याच्या जीवनात, पण तो बदल नाही पाहत. हा येशूच्या मागे का जात आहे हे पाहत आहे. पहिले तो सगळं काही करायचा, आता तो हे सगळं काही नाही करत. त्याचं जीवन बदललं. लोक विरोध करतील, ते सहन करायचंय, ऐकून घ्यायचंय, शांत राहायचंय. कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीला विरोध होतोच, है ना? प्रत्येक चांगल्या गोष्टीला विरोध होतोच. प्रभूसाठी आपल्याला त्याग करायचा आहे. खरा शिष्य तो आहे जो आपल्या सर्वस्वाचा त्याग करायची तयारी आहे. जर आपल्याला असं वाटतं की आजपर्यंत आपण प्रभूसाठी काहीच त्याग केलेला नाहीये, तर माझ्या भावांनो, बहिणींनो, आता तुम्ही तयार व्हा. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना भीती वाटत आहे?
अरे बापरे, असं होतं का? माहित नव्हतं एवढं त्याग करावा लागतो. येशू म्हणतो मी तुम्हाला शांती देतो, माझ्या नावाने तुम्ही आतापर्यंत काही मागितलं नाही, मागा म्हणजे मी तुम्हाला देईल, तुमचा आनंद परिपूर्ण करेल. हो, येशू शांती देतो, आनंद देतो, आरोग्य देतो, सगळं काही देतो. पण येशू हे पण म्हणतो माझा शिष्य व्हायचंय का? मग सर्वस्वाचा त्याग करायची तयारी पाहिजे. मी माझं सर्वस्व दिलं, मी माझं सर्वस्व देऊन तुमच्यावर प्रेम केलं, मी माझं सर्वस्व देऊन त्याग करून तुमच्यावर प्रेम केलं तुमच्या पापांच्या क्षमेसाठी. तुमच्यापासून मला छोट्या छोट्या त्यागाची अपेक्षा नाही, सर्वस्वाच्या त्यागाची अपेक्षा आहे. हालेलुया. येशू म्हणतो माझा शिष्य होता येत नाही रे बाबा जर सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी नाही. सर्वस्वाचा त्याग करायची तयारी पाहिजे. हालेलुया. योहान 8:12 वचन कोणाला पाठ आहे? योहान 8:12. योहान 8:12. पाठ करून ठेवा. हे बायबलचे महत्वाचे वचन, तुम्हाला मुखपाठ पाहिजे. येशूचे वचन वाचा लवकर. पुढे हा पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, हा मीच जगाचा प्रकाश आहे. हम्म. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, वाव. तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. येशू त्यांना म्हणाला मीच जगाचा प्रकाश आहे, जो कोणी मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही. तर शिष्यत्वाचा अर्थ काय आहे? आपण 3 गोष्टी शिकलो. नंबर 1 अनुसरण म्हणजे मागे चालणे. नंबर 2 त्याग. तिसरं आज्ञापालन. तर येशू म्हणतो की जो कोणी मला अनुसरतो, जो कोणी माझ्या मागे येतो, मी जगाचा प्रकाश आहे, आणि जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर काय राहील त्याच्याजवळ? जीवनाचा प्रकाश त्याच्याजवळ राहील. येशूला अनुसरण्याने काय होईल? जीवनातला अंधार दूर होतो. काय भेटलं तुम्हाला येशूच्या मागे जाऊन? तुमची परिस्थिती बदलली का? नोकरी लागली का? पैसा भेटला का? नाही. येशूला अनुसरल्याने जीवनातला अंधार दूर गेला. पहिले मी फार रागिष्ट व्यक्ती होतो, पहिले मला सहनशीलता नव्हती, छोट्या छोट्या गोष्टीवर मी चिडून जायचो, पण आता मी चिडत नाही, आता मी तेवढा रागवत नाही. येतो अजूनही थोडा थोडा राग, पण पहिले सारखा नाही. मी एकदम माझा हात उठून जायचा पहिले. बायको सोबत काही झालं तर फाडकन असा आवाज यायचा शेजाऱ्यांना. हो, माझ्या जीवनात बदल झाला. आणि हा बदल पैशाने नाही होत, हा बदल प्रेमाने होतो. हा बदल प्रभूचं सत्य मला समजलं त्याच्याने हा बदल होतो. हालेलुया. तर येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, जो कोणी मला अनुसरतो म्हणजे माझ्या मागे चालतो, त्याच्या जीवनात काय नाही राहणार? तो अंधारात राहणारच नाही. अंधाराची कामं, राग, द्वेष, क्रोध, कपट, जळण, स्वार्थ, हेवा, मत्सर, चालबाजी, निंदा, चुगली, या सर्व वाईट गोष्टी तो अंधारात राहणार नाही, तर जीवनाचा प्रकाश त्याच्याजवळ राहील. आता हा व्यक्ती बोलतो तर इतकं छान वाटतं. तुझ्यात किती बदल झाला आशू, है ना? पहिले आशू कशी होती? अंगार होती. असं म्हणजे असं वाफ निघत होती अशी. बोल असं पाहिलं की एकदम असं काय म्हणतात त्याला, आईस गोला झाली आता, है ना? एकदम असा लिंबू शरबत झाली. मस्त वाटतं, एकदम छान आता. हालेलुया. तर काय म्हणतो? मीच जगाचा प्रकाश आहे, जो कोणी मला अनुसरतो तो अंधारात राहणारच नाही, जीवनाचा प्रकाश त्याच्याजवळ राहील. प्रकाश राहील, प्रकाश, आनंद मिळतो प्रकाशाने. प्रेज द लॉर्ड. 12 अध्याय 26 वचन. जर कोणी माझी सेवा करतो हम्म, तर त्याने मला अनुसरावे, हम्म. म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पित्या त्याचा मान करील.
आमेन, हालेलुया. काय म्हणतो प्रभू? जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने काय करावं? मला अनुसरावं, माझ्या मागे यावं. मी जसा चाललो तसं चालावं, मी जसा त्याग केला तसा त्याग करावा, मी जसं प्रेम केलं तसं प्रेम करावं. जो कोणी मला अनुसरतो, जो कोणी माझी सेवा करू इच्छितो त्याने मला अनुसरावे, प्रभू म्हणत आहे. त्यानंतर म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. वाव, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? लोक दर्शनाला जायसाठी किती कष्ट घेतात आहे ना. लोक दर्शनाला जातात तर किती कष्ट घेतात ना. पायी चालतात, चप्पल नाही घालत, फोडं येतात त्यांच्या पायांना, बिमार पडतात, मरतात काय काय तर. देव दर्शन होतच नाही, त्याच्या पहिलेच जीव चालला जातो. उन्हात, पावसात, थंडीत, बर्फामध्ये देवाला दर्शनाला लोक जातात. हालेलुया. देवाचं दर्शन किती लोकांना करायचंय? खरं खरं सांगा, मला पण करायचंय. येशू म्हणतो, जर कोणी माझी सेवा करेल त्याने मला अनुसरावे, म्हणजे जिथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. अजून काय पाहिजे? देवदर्शन पाहिजे ना. त्याच्या सेवेमध्ये राहा, त्याच्या सेवेत राहा, त्याच्या सेवेत राहा. छोटे छोटे सेवा करत राहा, छोटे छोटे त्याग करत राहा. इमानदारीने, कोणाला दाखवण्याची गरज नाहीये, कोणाला सांगायची गरज नाही. तो सगळं पाहत आहे, तो सगळं पाहत आहे. तुम्ही काय करता तो सगळं पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो की जर कोणी माझी सेवा करेल त्याने मला अनुसरावं, म्हणजे जिथं मी आहे तिथं माझा सेवक असेल. पुढे असं लिहिलंय, जर कोणी माझी सेवा करतो तर माझा पिता त्याचा मान करेल. हालेलुया. जर कोणी माझी सेवा करेल, दोन आशीर्वाद या ठिकाणी दिलेले आहेत. कोणते? जिथं मी आहे तिथं माझा सेवक असेल, आणि जर कोणी माझी सेवा करेल माझा बाप त्याचा सन्मान करेल. माय फादर विल ऑनर हिम. हालेलुया. कोणाचा सन्मान पाहिजे? बापाचा सन्मान पाहिजे की लोकांचा पाहिजे? हा, लोक आम्हाला, आप हमारे माँ बाप है, आप हमारे माँ बाप है, आप हमारे माँ बाप है, असे म्हणणारे लोकांनी आमच्या तोंडावर आमचे अपमान केलेले आहेत, आमच्या माग आमचे अपमान केलेले आहेत. मी दुसऱ्याचे उदाहरण कशाला घेऊ? आमचंच उदाहरण घेतो ना. तुम्ही आमचे मायबाप आहे असे म्हणणारे लोक आमच्या आज्ञा पालन नाही करत, आमच्या बोलण्याचं वाईट वाटून घेतात, आमचीच निंदा चुगली करणं सुरू करतात. म्हणून मनुष्यांपासून मान सन्मानाची अपेक्षा नाहीये. जर कोणी माझी सेवा करेल माझा बाप त्याचा मान करेल. हालेलुया. माझा पिता त्याचा सन्मान करेल. लूक 6 अध्याय 46 वचन. लूक 6:46. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही. आता स्वतः प्रभू तुम्हाला विचारत आहे, तुम्ही मला प्रभू म्हणता ना. माझ्याकडे बघा. सिंपल वचन आहे. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, मग मी जे सांगतो ते का करत नाही? प्रभू म्हणता ना. प्रभू म्हणजे, प्रभू या शब्दाचा अर्थ काय? प्रभू म्हणजे मालक, स्वामी, मास्टर, लॉर्ड. यू कॉल मी लॉर्ड लॉर्ड, अँड वाय डोंट यू डू व्हॉट आय से. जे मी सांगतो ते तुम्ही का नाही करत? फक्त तोंडाने प्रभू प्रभू म्हटल्याने होते का? तोंडाने प्रभू प्रभू म्हटल्याने तुमचा तो प्रभू नाही होत. प्रभू जे म्हणतो ते आपण काही करायची तयारी नाही. प्रभू जे म्हणतो ते आपण ऐकत नाही. आपण फक्त तोंडाने प्रभू प्रभू म्हटल्याने होत नाही. केलेची पाहिजे रे, है ना. तोंडाने फक्त प्रभू प्रभू म्हटल्याने चालणार
नाही. योहान 14वा अध्याय 15 वचन, सुंदर वचन आहे. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. इफ यू लव्ह मी ओबे माय कमांड्स. काय म्हणतात प्रभू? माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. किती जड जाते ना आपल्याला कधी कधी. प्रभू म्हणतो हे असं करू नको, तिकडं जाऊ नको, हे रिलेशनशिप चांगलं नाहीये, योग्य नाहीये, तू गुंताड्यात पडशील, जाशील तू काट्या कुचड्यात. नाही ऐकलं. नाही नाही प्रभू, खूप छान छान आहे, हिरवं हिरवं आहे, खूप चांगलं आहे प्रभू, माझं खूप प्रेम आहे. तुला माहित नाही प्रभू, माझं खूप प्रेम आहे. ते प्रेम करता करता तू जो जातो खड्ड्यात, जे जाते ती पोरगी खड्ड्यात, काट्या कुसळे, मग अंधार पडतो. अरे अंधार, पहिले प्रेमामध्ये अंधारच नव्हता दिसत, सगळं मस्त मस्त दिसत होतं, लाल लाल दिसत होतं सगळं प्रेमामध्ये. पण अंधार पण असतो, काटे पण असतात, हे माहीतच नव्हतं. प्रभू म्हणतो की अंधार आणि उजेडाचा काय मेळ. प्रभूच्या लेकरांनो, खास करून तरुणांना सांगत आहे, लग्नाच्या विषयामध्ये घाई गडबड करू नका. तुम्हाला माहित नाहीये, लग्नाच्या पहिले जेव्हा प्रेमात मनुष्य असतो तेव्हा मनुष्य आंधळा असतो, तेव्हा त्याला सगळं चांगलं दिसतं. बरोबर आहे का? सगळं चांगलं दिसतं. आणि नंतर मग मला माहित नव्हतं तू असं आहे, तू अशी आहे. प्रभू प्रभू म्हणून चालत नाही, प्रभूचं ऐकलं पाहिजे. प्रभू म्हणतो ते ऐकलं पाहिजे. जड, थोडं कठीण राहतं, आज्ञापालन कठीण राहतं, पण तरी सुद्धा ते केलं तर फायदा आपलाच राहतो त्याच्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. लेकरं लहान असतात, आपण त्यांना शिक्षा करतो. आई वडिलांना काय खूप खुशी मिळते का लेकरांना शिक्षा करून? ऍक्च्युली लेकरांच्या हातावर मारतात आई वडील, पण स्वतःच्या अंतःकरणावर मारतात. लेकरांना असं वाटते माझ्या हातावर मारलं, नाही नाही, मी स्वतःच्या अंतःकरणावर मारलेलं आहे. तू बाहेरच्या डोळ्यांनी रडत आहे, मी माझ्या अंतःकरणाने रडत आहे. लेकरांना खूप खूप आनंद मिळतो का आई वडिलांना? नाही. तसं प्रभू आपल्यावर प्रेम करतो, त्याला देवाची इच्छा आहे त्याच्या लेकरांचं कधीच भविष्यात नुकसान होऊ नये. म्हणून तो म्हणतो की मला प्रभू प्रभू म्हणून नाही चालत, प्रभू म्हणतो ते आपण ऐकायला पण पाहिजे. आणि मग प्रभू काय म्हणतो की जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर माझ्या आज्ञा पाळा. इफ यू लव्ह मी ओबे माय कमांड्स. हालेलुया. आपण समाप्तीला येत आहो. लूक 14:27 न पाहता, लूक 14:27. ओके, रेडी, 1 2 3. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. बरोबर आहे ना? जो कोणी स्वतःचा वधस्तंभ म्हणजे काय? प्रभूसाठी आपल्याला छोटे छोटे त्याग करावे लागतील. वधस्तंभ म्हणजे त्याग, वधस्तंभ म्हणजे अपमान, वधस्तंभ म्हणजे तिरस्कार, वधस्तंभ म्हणजे प्रेम. तर वधस्तंभ, एक शिष्य बिना वधस्तंभाचा शिष्य होऊ शकत नाही. बिना त्यागाचा प्रभूचा शिष्य होता येत नाही. बिना अनुसरल्याच्या शिष्य होता येत नाही. सर्वोच्च प्रेम प्रभूवर केल्याशिवाय त्याचा शिष्य होता येत नाही. पुन्हा एकदा लूक 14:27. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत. काही काही लोकांची शिष्य व्हायची पण तयारी नाही, म्हणून तोंड बंद करून बसले. मी नाही म्हणणार. पुन्हा एकदा आपण म्हणूया, ज्यांना ज्यांना प्रभूचं शिष्य व्हायचं आहे
शिष्याचं समर्पणात चालायचं आहे मोठ्याने. ओके, 1 2 3. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिष्यत्वाचा अर्थ म्हणजे काय? 3 गोष्टी सांगितल्या मी. नंबर 1, अनुसरण, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे. दुसरं काय? त्याग, सर्वस्वाचा त्याग. सर्वस्वाचा त्याग, स्वतःचा त्याग, सर्वस्वाचा त्याग. तिसरं आज्ञापालन. प्रभू प्रभू म्हणता पण मी म्हणतो ते का करत नाही. सर्व गोष्टीमध्ये आज्ञापालन. आणि जर हे सगळं केलं तर प्रभू काय म्हणतो? जो कोणी माझी सेवा करेल तो माझ्या सोबत तिथं राहील. जिथं मी आहे तिथं माझा सेवक राहील. हालेलुया. जो कोणी माझी सेवा करेल माझा बाप त्याचा सन्मान करेल. गॉड विल ऑनर यू. हालेलुया. अँड गॉड विल ऑनर यू इन फ्रंट ऑफ एव्हरीवन. सर्व लोकांसमोर देव तुमचा सन्मान करेल. जगासमोर तो तुमचा सन्मान करेल. स्वर्गामध्ये असंख्य देवदूतांसमोर तो तुमचा सन्मान करेल. हालेलुया. आपण उभं राहूया. शिष्य वधस्तंभ वाहतात. ते जिवंत प्रभूकरिता स्वतःला बलिदान करण्यासाठी मागे हटत नाही. येशू आमचा प्रभू आहे ते कबूल करतात. येशू माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. शिष्य हा अनुसरण करणारा असतो. अनुसरण करणं म्हणजे त्याच्या मागे मागे चालणं. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या मागे? तुम्ही कोणाच्या मागे चालत आहे? तुम्ही कोणाच्या मागे चालत आहे? हालेलुया. लेट अस क्लोज अवर आईज. खरे शिष्य तोंडाने बोलून नाही दाखवत की आम्ही खरे शिष्य आहोत. ते आपल्या वागणुकीने दाखवतात, आज्ञापालनाने दाखवतात, त्यांच्या त्यागाने ते दाखवतात की आम्ही प्रभूवर खरं प्रेम करतो आणि त्याच्यासाठी कितीही त्याग करण्याची तयारी असली तर आम्ही मागे हटणार नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. येशूला अनुसरण्याचे फायदे, आशीर्वाद काय आहे? पापाच्या अंधारात आपण कधी राहत नाही, तर त्याच्या सत्य प्रकाशामध्ये, वचनाच्या प्रकाशामध्ये आपण चालतो. येशूला अनुसरण्याने कोणते आशीर्वाद येतात? देवाकडून सन्मान आणि आशीर्वाद, शांती आणि आनंद आपल्या सोबत राहते. थँक्यू जीसस. आज किती लोक त्याला समर्पण करायला तयार आहे. प्रभू तू माझ्यासाठी सर्वस्व त्यागलं, सर्वस्व त्यागलं. एकदा एक शिष्य येऊन त्याला म्हणाला, प्रभू मी तुला अनुसरतो, तुझ्या मागे येतो. येशूने त्याला म्हटलं, मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला जागा नाहीये. सर्वस्वाचा त्याग त्याने केला. आपलंही समर्पण तसंच पाहिजे. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है. तू मेरा
जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण